हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्ही पाहू शकता इथे मी ज्वारी भिजू घातलेली आहे. तर ही कशासाठी तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असेल. तर तुमचे उन्हाळी कामं झाले की नाही, उन्हाळी पदार्थ जे आपण वाळवणाचे बनवतो वर्षभरासाठी, ते मला नक्की सांगा बरं का. आणि ज्वारीचे पापड केले की नाही हे पण सांगा. तर इथे ज्वारी 3 दिवस भिजू घातलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि माझा काय ज्वारीचं म्हणजे पापड बनवण्याचा असा काय हेतू नव्हता बरं का. पण मैत्रिणीनं तिच्यासाठी भिजू घातलं होतं आणि तिला अचानक गावी जावं लागलं. त्यामुळं तिनं म्हणाली मला की तू पापड करतेस का. तर ठीक आहे म्हटलं. आता तिला बरेच दिवस येणं होणार नव्हतं इकडे वापस पुण्याला, म्हणून तर चला म्हटलं आपण बनवूयात. तर बघा, तिच्याकडून आणल्यानंतर परत तिने भिजू घातली होती 2-3 दिवस. परत मी घेऊन आल्याच्यानंतर बघा मी आणखीन एक रात्र भिजू घातली आहे तशीच. आणि त्याच्यावरचं ना, आपण ज्या दिवशी ज्वारी भिजू घालतो त्या दिवशी सकाळी घातली की संध्याकाळी त्याचं रोजच्या रोजच असं पाणी काढायचं असतं ज्वारीचं. तर अशा पद्धतीनं तुम्ही 3 दिवस ज्वारी भिजू घालू शकता. आणि बघा, ज्या आपण भांड्याने ज्वारी मोजून घेतो ना, त्याच भांड्याने आपल्याला पाणी मेजरमेंट करायचं असतं, माप घ्यायचं असतं. म्हणून इथं ज्वारी आपण अशी मोजून घ्यायची. तर पहिले तर बघा, मी आधी ठरवलं होतं की 1 आणि हाफ डब्याचे आपण म्हणजे ज्वारीचे पापड बनवत. नंतर म्हटलं नको, आपल्याला अंदाज यायला पाहिजे, म्हणून पुरेपूर 2 डबे मी ज्वारी काढली. आणि त्यानंतर मग असं मेजरमेंट घ्यायला आपल्याला सोपं पडेल. तर तुम्ही असंच करा जर नवीन असाल तर बरं का. तर मी इथे 2 डबे म्हणजे 1 किलोचा हा डब्बा आहे माझा कुकरचा. तर मग कुकरमधला डब्बा आहे, तर तो असे मी 2 डबे इथे ज्वारी घेतलेली आहे. आणि ह्या चाळणीमध्ये पाणी निसरण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही ज्वारी छान अशी फुगलेली आहे बरं का. आणि बाकीची जी ज्वारी आहे, आणखीन 2-2.5 किलो ज्वारी असेल, ती मी अशीच पाणी ओतून ठेवून दिलेली आहे साईडला. कारण एकाच दिवशी करणं एवढं शक्य नाही. पाणी निसरल्याच्या नंतर बघा, इथं मी एक साळी टाकलेली आहे घरामध्येच. आपल्याला ही उन्हात अजिबात ही ज्वारी वाळवायची नाही बरं का. तर सावलीमध्येच आपल्याला हे ज्वारीचं ना पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडी करायची आहे आपल्याला ही ज्वारी. 4-5 तास तुम्ही अशी सावली ज्वारी ही वाळवू शकता. तर इथे मी साडी अंथरून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर बघा, ही साडीवर अशी छान आपली ही ज्वारी पसरून घेत आहे मी, जेणेकरून आपल्या या ज्वारीतलं सर्व पाणी ॲब्झॉर्ब होईल त्या साडीमध्ये आणि सुकी झाल्यासारखी होईल आपली ज्वारी, म्हणून. तर थोडा वेळ मी इथे असंच ठेवले. मला बाहेर जायचं होतं आणि संध्याकाळी परत आल्या की उशीर होईल, म्हणून मी काय केलं, इथं फॅन लावला आणि फॅनच्या साहाय्यानं लवकर ही ज्वारी मी सुकवून घेतली. अशा पद्धतीने इथे पातळ पातळ अशी ज्वारी आपल्याला पसरून घ्यायची आहे. तर तुम्ही असंच करता का हे मला नक्की सांगा बरं का. आणि कोणी नवीन असाल तर ही मी दाखवलेली रेसिपी ना अगदी परफेक्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नवीन असाल तर. आणि जे जुने असतील त्यांनाही माहीतच असेल. तर बघा, काही वेळानंतर म्हणजे 3-4 तासानंतर मी पाहिलं की ज्वारी आपली पूर्णपणे छान अशी सुकलेली आहे. हाताला अजिबात पाणी लागत नाही. आणि मग म्हटलं आता चला, आपली ज्वारी दळण्यासाठी तयार आहे. जास्त जर ज्वारी असेल तर तुम्ही बाहेरून गिरणीतून दळून आणू शकता. माझी 2 किलोच होती, म्हणून मी घरीच मिक्सरवरती दळून घेत होते. तर आपण मिक्सरवरती पण दळू शकतो बरं का. अशी थोडी थोडी ज्वारी घ्यायची आणि असं मिक्सरचं झाकण लावून आपण छान असं आपली ज्वारी मिक्सरवर बारीक करून घ्यायची. एकदम बारीक वाटायची, म्हणजे आता ओली आहे म्हटल्यानंतर थोडंसं रवाळ येतंच. तर असंच पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे बरं का. तर इथे ना मी एक टोपलं स्टीलचं घेतलेलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे. अगोदरच आपली तयारी करून ठेवली ना तर सोपं पडतं बरं का. तर अशी तयारी करून घ्यायची, म्हणजे आपली घाई होत नाही. मग एक भांडं झालेलं ती मी लगेचच चाळून घेत होते, कारण परत एकदमच हे आणखीन जास्त भांडी इकडे पडण्यापेक्षा, म्हणून. तर हा आहे चाळल्याच्या नंतरचा जो वरचा निघतो तो कोंडा. आपण एरवी चोथा म्हणतो, पण हा चोथा नसून आता हा आहे कोंडा. तर ह्या कोंड्याचं पण आपण पापड बनवणार आहेत. पुढे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतेच त्याची पण कोंड्याच्या पापडाची रेसिपी. तर एकामागून एक बघा असं ज्वारी मी दळून घेत होते आणि पीठ पण छान निघत होतं बरं का. आणि तुम्हाला दाखवलंच आहे कसं ओलसर पीठ निघतं. ज्वारी भिजलेली आहे म्हटल्यावर पीठ तर ओलसर निघणारच ना. एकदम असं हातात धरलं की मुटका झाल्यासारखं होत होता. तर बघा, इथे ना असे गोळे गोळे येतात बरं का वरती चाळल तसं आपण. तर त्या हाताने आपल्याला ते गोळे फोडायचे आहेत आणि व्यवस्थित असं आपल्याला ज्वारीचं हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आणि असं करून ना मी एकामागून एक असं पूर्णच हे जे 2 किलोचं मी प्रमाण घेतलं होतं ना, एकामागून एक सर्वच असं मिक्सरवर बारीक करून घेत होते आणि चाळूनही घेत होते. आणि बाकी हा कोंडा मी साईडला करून ठेवलेला आहे. तो साईडला मी आता एका कॅरीबॅगमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये घालून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 2 दिवसानंतर मी त्याचे कोंड्याचे पापड बनवणार आहे. तर ती रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे बरं का. तोही व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. तर हे पीठ घेतल्याच्यानंतर बघा, हे पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे, एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. 2 किलो ज्वारीचं हे पीठ आहे. तर ह्याच्यामध्ये ना आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे 1
जग भरून पाणी आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पिठाला आपल्याला. म्हणजे यामध्ये जर गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर छान एकजीव करायचं छान असं, आणि साईडला आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे. जिथे आपण हात लावणार नाही ह्या पिठाला, आपला धक्का लागणार नाही चुकूनसुद्धा, तर तिथे आपण असं ठेवायचं. रात्रभरासाठी झाकून ठेवून द्यायचं. म्हणजे आपण जे पाणी ओतले ना त्याच्यामध्ये जर बारीक सारीक आपला कोंडा गेला असेल, म्हणजे ते ज्वारीचे नाकाडं वगैरे असतात ते चोथा थोडासा गेला असेल, तो सर्व आपल्या वरती येऊन थांबतो आणि पाण्यामध्ये लालसरपणा जो असेल ज्वारीचा वगैरे तोही वरती थांबतो सर्व, आणि अलगदपणे आपल्याला ते पाणी परत दुसऱ्या दिवशी ओतून द्यायचं आहे. तर आता ज्या डब्याने मी ज्वारी मोजली आहे त्याच डब्याने एका डब्यासाठी, एका ज्वारीच्या डब्यासाठी ना 4 पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर 2 डबे ज्वारी होती म्हटल्यानंतर आपल्याला 8 डबे पाणी लागणार आहे. तर इथं मी ते पाणी मोजून घेत आहे त्या पातेल्यामध्ये. तर अक्षरशः हे पातेलं फुल झालेलं आहे 8 डब्यामध्ये. आता काय करायचं, एवढं मोठं ह्याच्यामध्ये आता हेच पातेलं पाण्याने फुल भरलं आहे, तर आपण यामध्ये पीठ कसं फेटून घेणार आहोत नाही का. तर मी काय ठरवलं बघा, इथे ना ह्या कळशीमध्ये ते पाणी ओतून दिलं आणि पाणी आता गॅसची पण आपल्याकडे टंचाई सुरू आहे. तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे की नाही नक्की सांगा बरं का. तर गॅसमुळे ना थोडा प्रॉब्लेम होतोच आहे, म्हणून इंडक्शनवरती मी कळशीमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि काही पाणी मी पातेल्यामध्ये गॅसवरती ठेवलेलं आहे. आणि आत्ता बघा इथे ना जे पीठ आपलं भिजवायला ठेवलेलं होतं रात्रभरासाठी, तर ते पीठ मी इथं वरच्या साईडचं सर्व पाणी काढून घेत आहे. अशी साय जमा झाल्यासारखी झालेली आहे पिठावरती. ती साय पण असं बोटाच्या साहाय्याने मी पूर्ण खाली टाकून देत आहे, जेणेकरून आपला जो बारीक सारीक कोंडा राहिलेला असेल तो निघून जाईल आणि जे लालसर पाणी असतं थोडंसं तेही निघून जाईल, जेणेकरून आपलं शुभ्र एकदम पांढरं शुभ्र असं आपल्याला हे चीक मिळेल. म्हणून आणि चीक यायला लागला की आपण पाणी ओतायचं, थांबवून द्यायचं बरं का. तर तुम्ही पाहू शकता हा आपला चीक कसा छान जमा झाला आहे ना खाली. तर असं गड्ड्या झाल्यासारखं झालेला आहे, तर त्याला आपण हाताने एकजीव करायचा आहे, सर्व फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. तोपर्यंत आपलं तिकडं पाणी उकळतेच. पाण्याला उकळी आल्याशिवाय आपण पीठ तर फेटून घेणार नाही आहेत. तोपर्यंत हे पीठ छान असं आपण फेटून घ्यायचं. एकामागून या प्रोसेस आपण अशा करत राहायच्या. बाकीचीही तयारी आपली साईडला करायचीच असते जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत. इकडे इंडक्शनवर पाणी गरम होतं आहे, इकडे आपलं गॅसवरतीही पाणी उकळतं आहे. आणि पहिल्यांदा तर मी ठरवलं की 1 किलोचीच करायचं. पातेलं माझ्याकडे जास्त मोठं नव्हतं, त्यामुळे 1-1 किलोचं करून घ्यायचं असं ठरवलं. मग काय मी जिरे आणि तीळ इथे साईडला काढून ठेवलं होतं, मीठ वगैरे सर्वच आपल्याला जे लागणार आहे. मग हात स्वच्छ धुवून घेतला आणि बघा इथे ना आता पाण्याला उकळी आलेली आहे. तर इथं मी 1 किलोचं करणार आहे, तर त्यामुळे इथे 4 डबे मी पाणी इथं पातेल्यात उकळलेलं आहे. मग त्यामध्ये आता जाणार आहे चवीनुसार मीठ. इथं ना पोह्याचे 4 चमचे मी मीठ टाकलेलं आहे बरं का. तर मीठ जरा जास्त असेल ना तर चवीला पापड छान लागतात. आता तीळ टाकलं, मीठ टाकलं, पोह्याच्या चमच्याने 4 चमचे मीठ टाकलेलं आहे. आणि जिरे नंतरच टाकायचे बरं का, अगोदर तीळ वगैरे टाकून घ्यायचं, कारण जिऱ्याने ना आपल्या पापडाचा रंग बदलतो, लालसरपणा येतो, म्हणून जिरे सर्वात उशिरा टाकायचे. तर बघा आता हे एकजीव केलेलं पीठ आपल्याला पळीनं असं, पळी असेल, पळी नसेल तर तुमच्याकडे चाटू असेल तर अगदीच उत्तम बरं का, असं छान फेटून घ्यायचं आहे. सतत आपल्याला पीठ हलवत राहायचं आहे. आणि जर आपण थांबवलं ना तर गाठी झाल्याशिवाय राहणार नाही बरं का पिठामध्ये. तर गाठी होतात म्हणून पटापट आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि छान अशा आपल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. माझ्याकडे चाटू नव्हता त्यामुळे ही पळीच होती आणि पळीचे खालचे नात खूप कार असे दांडे होते, मग खूप हातात रुतत होतं आणि भाजतही होतं. तर मी तर सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही चाटूचा उपयोग करा, जो की लाकडाचा असतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. अक्षरशः ना माझ्या हाताला फोड आला होता, इतकं भाजत पण होतं आणि कार असल्यामुळे ना नवीनच पळी होती ती आणि मोठी पळी होती, जास्त यूज करण्यात येत नाही म्हणून तिला जास्त वापरत नसल्यामुळं ना ती रुळलेली नसल्यामुळे खूप हाताला काचत होतं. तर खरं म्हणतात ना, खरं अगोदर हाताला चटके नंतर मिळते भाकरी, असंच काहीसं तरी. पण आपण केल्याशिवाय आपल्याला खायलाही भेटत नाही. बऱ्याच वर्षापासून ना हे पीठ म्हणा, चीक, हा चीक आणि ओले पापड हे खायचं पुण्यात आल्यापासून तर विसरूनच गेलं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता तिनं म्हटलं करून पाहूयात. तिने ज्वारी दिलीच आहे मैत्रिणीने, तिला प्रॉब्लेम असल्यामुळे, म्हणजे तिला गावाकडे जायचं होतं, काही प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे, तर दिले. म्हटलं चला करू नये आपण. आणि बऱ्याच दिवसापासून माझाही थोडा विसर पडल्यासारखा झाला होता हे पापड वगैरे बनवायचं, तर नव्याने आताच परत एकदा बनवूयात. मग आम्ही साईडला इथं ना मग गरम पाणी ठेवलं होतं, तर ते पाणी परत इथं मला थोडंसं घट्ट वाटलं
फाटलं पीठ, म्हणून मी नंतर हे पाणी आणखीन याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं छान फेटायचं आहे. एकही आपल्याला याच्यामध्ये गाठ राहून द्यायची नाही, जेणेकरून आपले पापड छान प्लेन होतील आणि खायलाही छान लागतील. मध्ये मध्ये गाठ असली ना तर आपण पापड भाजताना काही होत नाही, पण तळताना असे फटफट आवाज येतो, अंगावर तेल उडण्याची भीती असते, म्हणून शक्यतो याच्यामध्ये गाठी गुठळ्या होऊच द्यायच्या नाही. तुम्ही पाहू शकता किती छान आपलं पीठ झालेलं आहे. थोडीही याच्यामध्ये एकही गाठ किंवा गुठळी झालेली नाही. आणि पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं, तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पिठाला किती छान अशी शाईन आली आहे आणि साय आल्यासारखी पण झालेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं झालं ना 20 मिनिट अगदी आरामात लागतात हे पीठ शिजवायला. बारीक गॅसवरती आपण जेव्हा पीठ फेटून छान झालेलं असतं ना तेव्हा झाकून ठेवून द्यायचं 15-20 मिनटं. 5-5 मिनिटांनी आपल्याला अधूनमधून चेक करायचं आहे, पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आता शिजलं आहे तोपर्यंत मी इकडे झाकून ठेवल्याच्यानंतर बघा इथं छान असं खाली चवळ अंथरून घेतलं होतं आणि त्यानंतर वरती अशी ओली करून थोडीशी ओली करायची साडी आणि ती अंथरून घ्यायची आहे. आणि ही तयारी मी करून ठेवली होती. बघा आता इथे ना तुम्ही पाहू शकता मी आता पापडं घालायला इथं सुरुवात केलेली आहे. बाहेर आणखीन गॅलरीमध्ये ऊन आलं नव्हतं, तोपर्यंत म्हटलं आतमधले हे पापड आपण घालून घेऊयात, म्हणून हॉलमध्येच मी इथं पापड घालत आहे. तर छोटे छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे हवे तसे आकारात आपल्या ह्या पळीच्या साहाय्याने अलगद असे पापड म्हणजे पीठ असं सोडायचं आणि पळीनं थोडंसं असं फिरवून घ्यायचं. जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगत आहे मी. तर बघा अशा पद्धतीने माझे एकामागून एक पापड करणं चालू होतं. आणि हे पापड झाल्याच्या नंतर मी ठरवलं होतं एकाच दिवशी आपल्याला 2 किलोचे पापड करून घ्यायचे आहेत, म्हणून मी इथे हे पापड आता उरकून घेत होते तोपर्यंत की बाहेर गॅलरीमध्ये ऊन येत नाही तोपर्यंत. असे एकामागून एक माझे सर्व पापड इथे झालेले आहेत. आणि बघा आता दुसरं आदन ठेवायचं होतं, कारण माझ्याकडे हे एवढंच मोठं पातेलं होतं. फायनली हे पूर्ण पापड झाले आणि जे पापडाचं जे पातेलं खरडून काढलेलं असतं ना त्याचे मी एक दोन असे सांडगे पण ठेवले होते. ते खायला ना एकदम छान लागतात. तुम्हाला हा अनुभव आहे की नाही नक्की सांगा बरं का. नंतर मी दुसरं 1 किलोचं असंच पीठ शिजवून घेतलं त्याच पद्धतीनं, आणि ते काय मी तुम्हाला डबल दाखवत बसले नाही. आणि बाहेर बघा गॅलरीत ऊन आलं होतं छान असं, स्वच्छ पुसून घेतलं बाहेर. मग खाली अगोदर एक बेडशीट टाकलं आणि त्यावरती एक साडी अशी ओढली करून पसरून घेतली छान असे. आणि तिथं पण एकामागून एक असे छान आपले पळी पापड इथे सुरू आहेत. झालेत की नाही सुंदर असे पांढरे शुभ्र आपले ज्वारीचे पापड. तर असेच हे पारंपरिक पद्धतीने केलेले पापड. बाकी पारंपरिक म्हणण्यापेक्षा थोड्याशा ह्याच्यात 2 गोष्टी नाही आहेत, त्या म्हणजे कोणत्या मी सांगतेच पुढे. ते पापड झाल्याच्या नंतर बघा इथं मला हा चीक खायचा काय मोह आवरला नाही. मग हे जे घट्ट झालेलं पीठ होतं पातेल्याचं सर्व काढून घेतलं, त्याच्यामध्ये दूध साखर टाकली आणि मी आणि मुलींनी तिघींनी आम्ही पीठ खाऊन घेतलं. खूप छान पीठ लागतं. तुम्ही खाल्ला की नाही नक्की सांगा बरं का. तर बघा मग जी राहिलेली ज्वारी होती ती दिली मी माझ्या मैत्रिणीला रुपालीला. तिला म्हटलं तू पण कर पापडं. तिने आणि मी दोन्हीने एकाच दिवशी आम्ही ज्वारीचे पापड बनवले. मग तिने काही कलरचे बनवले होते आणि मी पूर्ण पांढरे शुभ्र बनवले होते बरं का. मग तिचे पापड पाहण्यासाठी टेस्ट करण्यासाठी तिने टेरेसवर बनवल्यामुळं तिचे लवकर सुकले. मग ते पाहण्यासाठी मी इकडे आले होते आणि पापड आणि ओले पापड आणि शेंगदाण्याचा इथे आस्वाद घेतला. बऱ्याच वर्षांनी हे पापड खाल्ले. आम्ही दोघींनी खूप एन्जॉय केले हे पापडासोबत आणि शेंगदाण्यासोबत. आणि त्यानंतर मी घरी आल्याच्या नंतर माझ्या पापडाची काय अशी अवस्था होती बघा. म्हणजे अर्धे कच्चे हे पापड सुकले होते. आता ह्या पापडाला उलटायची वेळ आली होती. पापड उलटायचे म्हणजे काय करायचं, तर दोन्ही साड्या गॅलरीतली आतमध्ये साडी तेव्हाच घेतली होती दुपारी ऊन गेल्याच्या नंतर, आणि फॅनखाली अशा दोन्ही साड्या ठेवलेल्या होत्या. आता पापड उलटणे म्हणजे काय तर तुम्हाला दाखवतेच पुढे, तुम्ही पहा. हे बघा आता खाली चवळ अंथरलेलंच होतं ना, ते स्वच्छच धुवून घेतलेलंच होतं. तर ही साडी पापडाची उलटी केली पूर्णपणे अशी सरळ, आणि त्यावरती ना एका पातेल्यात असं पाणी घ्यायचं आणि पूर्ण त्या पाठीमागे जी ज्वारी पापड आहेत ना त्या पाठीमागे असं पापडावरती पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे पूर्ण पापडावरती. अशा पद्धतीने पापडावरती सर्वच पापडावरती, एका ठिकाणीच नाही, सगळीकडे असं पाणी आपल्याला असे शिंपडून सर्व पापड आपल्याला म्हणजे वरच्या साईडने ओली करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर 2 मिनिट असंच राहू द्यायचं आहे. 2 मिनिटाच्या नंतर आपले जे पापड ज्या साईडने वाळलेले असतात, कडाकडा लवकर वाळतात ना, तर त्यामुळे ते असे थोडेसे ओलसर झाले की आपले पापड निघायला मदत होते. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पापड काढायचे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. थोडी ह्या साईडनी इकडच्या तिकडच्या साईडने अशी साडी अलगद ओढायची आणि पापड असा अलगद काढायचा. तर किती छान व्यवस्थित आपला पापड निघाला आहे तुम्ही पाहू शकता, हो की नाही. एकामागून एक असे मी सर्व इथे पापड काढून घेत होते. आणि
आपले छान पापड निघत होते. एकही पापड आपला तुटला नाही, फुटला नाही, काहीच नाही झालं. असेच पापड आपले छान निघत होते. तर तुम्हाला एक सिक्रेट याच्यामधलं म्हणजे सांगायचं होतं, ते म्हणजे आपलं पीठ जर व्यवस्थित शिजलं गेलं नाही ना, तर आपले पापड दुपारीच फाटतात. ते कसे? तर आपले पापड ना मधोमधच आपोआप असे उलतात, म्हणजे मधूनच फाटतात पापड, पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही. त्यासाठी पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आपल्या पिठाला छान अशी शाईन चकाकी आली पाहिजे तोपर्यंत शिजवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आपले हे पापड आता काढून तयार झालेले आहेत बाकीचे. दुसरी साडी पण अशाच पद्धतीने मी पाणी टाकून घेतलं आणि अशाच पद्धतीने पाणी टाकल्याच्यानंतर अशाच एक साईडने अशी साडी इकडून, दुसऱ्या साईडने तिकडून अशी ओढायची आणि पापड आपला अलगद वरती येतो. तुम्ही पाहू शकता कसं छान निघालं आहे ना. ह्या पण साडीवरचे छान पापड निघाले. दोन्ही वेळेचे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं होतं, व्यवस्थित झालं होतं, गाठी अजिबात झाल्या नव्हत्या, म्हणून आपले पापड अगदी सुंदर झालेले आहेत बरं का. तुम्ही पाहू शकता इथे एवढे पापड माझे तयार झालेले आहेत. आता हे पापड ना रात्रभर मी इथं फॅनच्या खालीच ठेवले. त्यावरती एक साडी टाकून ठेवली, जेणेकरून झुरळ वगैरे येऊ नये म्हणून. आणि त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी गॅलरीत ऊन आल्याच्यानंतर उन्हाला हे पापड असे आणून ठेवले. आणि 2 दिवस आपल्याला, 2 ते 3 दिवस उन्हात आपल्याला कडकडीत असे छान पापड वाळवून घ्यायचे आहे रात्री. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तळून पाहू शकता. हे पापड भाजून खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तसे. जास्त पापड पातळ करायचे नाहीत बरं का ज्वारीचे, थोडेसे जाडच करायचे. आणि तुम्हाला जर पापड खार यूज करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता बरं का. मी इथे पापड खार अजिबात टाकला नाही ह्या पिठामध्ये ज्वारीच्या, कारण मला ओरिजिनल ज्वारीचे पापडाची टेस्ट हवी होती, म्हणून मी इथं पापड खार अजिबात वापरला नाही. तर तुम्हाला आता तळून दाखवते मी पापड. बघा, गॅसची थोडीशी बचत चालू आहे माझ्याकडे. इंडक्शनवरतीच मी ही कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी, आणि त्यावरती आपला ह्या पापड आता तळणं सुरू आहे. तुम्ही पाहू शकता कसा छान आणि पांढरा शुभ्र आपला हा पापड झालेला आहे, हो की नाही. खायला तर एकदम छान लागतो. अप्रतिम चव झाली होती. आम्ही खाऊन पाहिलं, तर तुम्ही भाजूनही खाऊ शकता, तळूनही खाऊ शकता. तुम्हाला जसं खायचं आहे तसं तुम्ही खाऊ शकता. भाजून शेंगदाण्यासोबत तर खूपच छान लागतात. गावाकडं कसं चुलीवर स्वयंपाक झाला की बाहेर आरवडा आणि त्याच्यावर पापड भाजा, असं मस्त असतं. पण इथे आपण शक्यतो तळूनच खातो. तळण्यापेक्षा ना भाजलेले पापड तर खूपच छान लागतात. आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात तर हे पापड खाण्याची काही मजा वेगळीच आहे बरं का. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला कोंड्याच्या पापडाचा पाहायला अजिबात विसरू नका. आणि बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायलाही अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुंदर आणि खुशखुशीत असे हे ज्वारीचे पापड झाले आहे, विदाऊट आपला पापड खार यूज करता. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपले पापड.